अप्रतिम चांगलं दृश्य आणि जे समोर आहेत कॅमेरामॅनच्या प्लीज प्रेक्षकांना विनंती करेन प्लीज आपण बाजूला व्हा जेणेकरून हे दृश्य दिसणं खूप गरजेचं आहे. प्रशांतजी राऊत साहेब आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवर समोर पहा. या ठिकाणी अब्दुल अंकल यांना विनंती करेन की एक फोटो सेशन होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर या ठिकाणी हात मिळवणी करून टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. छान पद्धतीने आपण पाहतोय हा लुक. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय VPL 2018. आपण पाहतोय अप्रतिम सुरेख सामने रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि शेवटचा मोमेंट आपण पाहतोय या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळा सुद्धा आहेत. तर ओळख या ठिकाणी पटवून दिली जाते. आपण पाहतोय प्रशांतजी राऊत साहेब नगरसेवक या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य सिंहाचा वाटा जो आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सर्व काही मान्यवरांची मंडळी VPL आपण पाहिले बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अमान स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर सतत 3 दिवस तेवत राहणारे क्षण आणि एक चांगल्या प्रकारचं ही स्पर्धा आपण पाहू शकलात. सर्वांनी मात्र नक्की चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय सहकार्य लाभलं या स्पर्धेला. आणि टॉस या ठिकाणी हू ऑन द टॉस टॉस कोणी जिंकलेला आहे आणि मला वाटतं तेजस जो आपण पाहतो दुर्गेश 11 या संघाने टॉस त्यांच्या बाजूने कौल लागलेला आहे. अप्रतिम आपण पाहतोय या स्पर्धेची जी ओढ लागली होती खेळाडूंना आणि ती स्पर्धा सतत 3 दिवस 2, 3, 4 2, 3, 4 अशी स्पर्धा आपण पाहतोय. सामना स्टार्ट होईल थोड्याच वेळात. आपण पाहणार आहोत ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय 2 कर्णधार आणि कर्णधारांना समवेत हे फोटो सेशन केलं जातंय. एक चांगलं दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून. VPL जोरदार टाळ्या उद्या पुन्हा एकदा प्रशांतजी राऊत साहेब ज्यांचं खरोखरच मोठं हृदय आहे आणि एक चांगला गोड स्वभाव हसरा चेहरा आणि प्रशांतजी राऊत यांना माहिती आहे की हसण्याने जीवन वाढतं आणि म्हणूनच हसत खेळत मात्र खेळाडूंना प्रोत्साहित करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बाळा यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. नगरसेवक आपण पाहतोय प्रशांतजी राऊत साहेब आणि 2 संघांमध्ये ही कडवी लढत एक चांगल्या प्रकारची अहोरात्र मेहनत अब्दुल अंकल सोनू शर्मा आणि त्यांचे एंटायर टीम यांच्या माध्यमातून आपण पाहिली. कारण 1 तारखेला मी या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेला जर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगल्या प्रकारचं त्यांच्या माध्यमातून कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की अशा पद्धतीने मात्र हे ग्राउंडची उपलब्धी होईल. परंतु जो ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळतो वाखाणण्याजोगे न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आणि आपण पाहतोय हा VPL क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना शेवटचा आणि अंतिम सामना अनुभवायला मिळेल प्रेक्षकांना आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत.
गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी तेजस याची निवड केली जाते. वेल अँड गुड, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग आहे. आणि यावेळेला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय प्रशांतजी राऊत साहेब आपणास विनंती करेन आपल्या हस्ते शेवी 26 चंदन सारचे संदेश जाधव यांच्याकडून ही टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कुमावत अकॅडमी जे आपण पाहतोय कोचिंग क्लासेस अँड कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून हे आपण पाहतोय जे स्पॉन्सरशिप केलेली आहे. आणि तेजस व्हेरी वेल प्लेड, मात्र आपण चांगलं खेळलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी नक्कीच हार्दिक अभिनंदन. अप्रतिम, वेल डन तेजस. आणि नेक्स्ट मॅच साठी तुला ऑल दी बेस्ट. आणि दोन्ही संघाला या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जे रॅकवर बसलेले आहे, शेवटचा मोमेंट आहे, कृपया करून सावधगिरीने मात्र सावधानीने मात्र बाळगा, कारण रॅकवर कोणीही बसू नका जेणेकरून धोका कोणताही होणार नाही याकडे लक्ष द्या. कारण ही स्पर्धा कुठलाही गालबोट न लागताना एक चांगल्या प्रकारची स्पर्धा मात्र या ठिकाणी पार पाडली जाते. दुर्गेश 11 ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. चला घाई करा जरा प्लीज. ऋषिकेश देसाई मात्र या स्पर्धेला वळताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांची सायबा 11ची स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या थाटामाटात स्पर्धा पार पाडली जाते. कालच्या दिवसात त्यांनी आम्हाला माहिती दिली ज्या पद्धतीने VPL मात्र ही प्रथम क्रमांकावर, परंतु ही आपण पाहतो ही स्पर्धा लीगची पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच, दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. पाहायचं आहे कोणता संघ मात्र या ठिकाणी ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची घेऊन जाईल. कारण प्रत्येकाच्या घरात LCD असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, TV असेल, परंतु ही शोकेशमध्ये मात्र ट्रॉफी कोणाच्या घरात असेल ती VPL 2018चं हे मात्र स्वप्न कोण मात्र मिळवेल. जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे दोन संघांमध्ये. तत्पूर्वी विचार विनिमय केला जातोय. पाहत राहा, ऐकत राहा. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक DJ ऑपरेटर कडून स्वप्नील DJ. चला क्षेत्रक्षण सजून घ्या प्लीज प्रशांत अँड कंपनी. वेळ न दवडताना आणि प्रेक्षक वर्ग कोणी आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एवढी ही स्पर्धा छान आहे की श्वानला सुद्धा मात्र निघूसं वाटत नाहीये. कारण श्वान मात्र पाहतोय की एवढी गर्दी झालेली आहे, कुठे बॉम्ब वगैरे असेल त्यासाठी श्वान पथक सुद्धा या ठिकाणी होतं. बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होईल दोन संघांमध्ये. या अगोदरचा सामना आपण पाहिला, शेवी 26 चंदन सार संघ पराभूत झाला, परंतु निराश हताश होऊ नका संदेशजी जाधव अँड कंपनी. कारण हा क्रिकेट असा खेळ आहे की मात्र खूप शिकण्यासारखं काही घेऊन जात असतो. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अमान स्पोर्ट्स आयोजित आज अमान स्पोर्ट्स आपण पाहतोय ब्रँडेड जो स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. अब्दुल अंकल छोट्या रोपट्यापासून सुरुवात केली आणि मोठं रोपटं आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारचं आज अमान स्पोर्ट्स पूर्ण महाराष्ट्रात मात्र नक्कीच नाव घेतलं जातं आदराने. कारण एक क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वपूर्ण असते. त्यांचे सुपुत्र अमान फोटोग्राफर मध्ये बंदिस्त करताना या 3 दिवसात त्यांनी मात्र खूप ओढ घेतलेली आहे की आमच्या पिताश्रीला नक्कीच आम्ही सहयोग आणि पाठिंबा देऊ ही मात्र त्यांनी ग्वाही दिली होती. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. ज्या वेळेला पहिला चेंडू पडेल त्यावेळेला नक्कीच मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण या दोन संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. आणि फायनलचा सामना मात्र या ठिकाणी स्टार्ट होताना पाहायला मिळेल. सोनू शर्मा एका साईडला, खालिद बाय आणि वैभव हे 3 पंचांच्या भूमिकेत या ग्रँड फिनालेसाठी. या तिन्ही पंचांना ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय स्टार्ट ऑफ द मॅच
पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं बंधनकारक राहील. आता कंपल्सरी पाहिजे, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. आतापर्यंत आम्ही खूप काही सहन केलेलं आहे, परंतु आता मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये सहन करण्याची क्षमता नाहीये. सहनशीलता खूप एक असते, परंतु मर्यादा या ठिकाणी निघून गेलेली आहे. प्लीज मी विनंती करेन दोन्ही संघाला चेंडू पडण्याच्या अगोदर येऊ द्या. 12वा खेळाडू टीम मधला तुम्हाला खेळाडू अतिरिक्त येणं बंधनकारक राहील. ही शिस्तप्रिय टुर्नामेंट आपण पाहतोय, शिस्तीचा भंग करू नका. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच ज्या पद्धतीने दुर्गेश इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, डिसिप्लिन टीम मध्ये येऊन बसला जातोय. कारण अब्दुल अंकल यांनी काल सांगितलं की इथूनच सुरुवात होणार आहे. जो संघ शिस्तप्रिय खेळेल त्याला एक ट्रॉफी सुद्धा दिली जाणार आहे. सामन्याला सुरुवात होताना पहिलं षटक हाताळण्यासाठी जबरदस्त समीर. जरी ईडन गार्डन वर भारताचा संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विन झाला असेल तरी सुद्धा VPL चा मात्र या ठिकाणी कोणता विजेता संघ असेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून YouTube वर आपण पाहतोय शेवटच्या सामन्यामध्ये सज्ज होताना नितेश पाटील, रोहन पाटील, अतिश पाटील अँड वरदेश हे 4 एंटायर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व कंपनी बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिला चेंडू वाईट पासून समीर याची सुरुवात एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद. एक अशी स्थिती पाहायला मिळते. श्री गणेश होतोय तो संघाचा तेजस एका साईडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज समीर टू तेजस लेफ्ट हँड बॅट्समन. अप्रतिम ऑन साईडला तेवढंच सुरक्षित रक्षण प्रशांत घरत याच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 2 या धावसंख्येवर. श्री गणेश होतोय तेजसच्या बॅटमधून. चांगल्या प्रकारची मनगडात जान आहे या खेळाडूच्या. अशा पद्धतीने मात्र कलायुक्तेद्वारे मोड दिया इस गेंद को. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र इंटू द गॅप मध्ये जबरदस्त प्रणयाचा करारा प्रहार. गोली की रफ्तार से निकलते हुए गेंद 4 रन. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 आहे. धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करताना नरम हाताने खेळला चिका पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना समीर टू तेजस. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. गुड फिल्डिंग. धावांची गती 1 ने पुढे सरसावून 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला हे प्रगतीपथावर आपण पाहू शकतायत. रेलचिल सुरू आहे या मैदानात येताना प्रेक्षक वर्ग. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा प्रणय स्वतःला समजतोय. कंट्रोल स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. एक धाव वर्जित केली जाते. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत आपण पाहतोय 5 आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा तेजस 11 या संघाच्या. सुरेख पद्धतीने इंटू द गॅप मध्ये अप्रतिम चेतन भोईर. व्हॉट अ फिटनेस. स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे परंतु क्रिकेटवरचं अतूट प्रेम चेतन भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅन फ्रॉम अर्नाळा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10. जणू काही स्विमिंग पूल मध्ये मात्र सुरउडी या ठिकाणी मारली गेली असं दृश्य पाहायला मिळालं. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली जाते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चांगले कटआउट्स चांगले आपण पाहतोय. बॅनर्स आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट
कसं खेळावं, डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं याचं मुख्य उदाहरण आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय. प्रशांतजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सदैव पाठी असतात, मात्र या ठिकाणी सुद्धा पाठी राहताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला अप्रतिम चेंडू, बॅटची एज, विकास उर्फ चिका या नावाने ओळखला गेला. ज्या पद्धतीने लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांना ओळखलं गेलं, सचिन रमेश तेंडुलकर मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखलं गेलं, त्यानंतर विराट कोहली चिक्कू या नावाने ओळखलं गेला. मात्र रन मशीन आतापर्यंत आपण पाहतोय चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सर डॉन ब्रॅडमन यांना डॉन ओळखलं गेलं. असे कितीतरी मात्र उदाहरणं आहेत. एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का चेतन भोईर, मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय. एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती 11, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये चौबाजूने कटआउट अप्रतिम आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी च्या माध्यमातून ही स्पर्धा अमान स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. VPL सीझन 1 धावसंख्या 11 धावा. या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसवली जाते आणि धावसंख्या 12. 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणूनच मी म्हटलं होतं की दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण काम
टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. रोहित गुप्ता आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. 1432 चांदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्यांनी सुप्रीमो मध्ये सुद्धा एक एंट्री पाहायला मिळाली होती त्यांचा संघ आणि तोच आपण पाहतोय 1432 चे ओनर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच 36 धावांचं लक्ष्य समोर पाहायला मिळत आहे. 4 षटकांमध्ये 9च्या सरासरीने खेळावं लागणार आहे. प्रति करत आमच्या साईड स्क्रीनवर एक शांत स्वभावाचा खेळाडू मॅन फ्रॉम कळंब रिलायन्स संघातून बिलॉंग
वेळात सुपर टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 12 धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 24 धावांचं लक्ष्य समोर असेल. एक धावण्याची सुरुवात
मात्र 33,000 त्यांना मात्र परतावे लागले, कारण 66,000ची ती स्पर्धा होती. यावेळेला आपण पाहतोय एक धाव प्रतिगरत मात्र फुटला चेंडू लागतोय आणि एकच धावेवर समाधान व्यक्त होत असताना धावांची गती जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर. 33 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूंचा एकंदरीत आपण पाहतोय खेळ झालेला आहे. 23 धावा झालेल्या आहेत. 13 धावांचं लक्ष समोर. अजून सुद्धा आता मात्र एक धाव ऍड केली जाते. याचाच अर्थ अजून सुद्धा 12 धावांचं लक्ष समोर असेल. उर्वरित चेंडू मागे 8 चेंडू आणि 12 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेन्शन वाला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा शिवम त्याला सामोरे जाईल. यावेळेला मात्र सुरेख आणि तेवढं सुरेख टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर समाधान व्यक्त होतोय. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 एकंदरीत पाहायला मिळते. 25 रन. शिवम चांगल्या प्रकारची साथ देतोय. म्हणून म्हटलेलं आहे दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतोय हे खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेला आपण पाहतोय इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी व्हॉट अ टॅलेंट. थँक्यू. 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष समोर. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा. कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. 6 चेंडू 7 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू आणि 7 धावा. सहा चेंडू 7 धावा. जबरदस्त आपण पाहतोय शिवम 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघातून 12 ते 13 फलंदाजांना स्थान दिलं गेलं, परंतु अंबाती रायडू याने मात्र स्थान पक्क केलंय. जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र जबरदस्त क्या बात आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतः जयू घरात मात्र टाळ्यांचा गजर करतोय. त्याचं कारण व्हेरी गुड फिल्डिंग. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निघून जाईल, परंतु या ठिकाणी 5 चेंडू आणि 6 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक एक चेंडू मात्र हृदयाची स्पंदने वाढवताना पाहायला मिळेल. मात्र ड्रेसिंग रूम मध्ये अशी स्थिती आहे, नखे कुरतडली जात आहेत, उठतायत बसतायत, फेऱ्या मारतायत, असं दृश्य मात्र ड्रेसिंग रूम मध्ये पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. असा सामना तुम्हाला मात्र जबरदस्त कधीच पाहायला मिळणार नाही, परंतु सीझन 1 मध्ये पाहायला मिळतोय. जो मात्र आपल्या विभागात जाईल आणि सांगेल की VPL बघायला नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या समवेत या. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय यू वेट म्हणून सांगतोय. 4 चेंडू 6 धावा. व्हॉट डिलिव्हरी. 4 चेंडू डॉट. तुम्हाला 14-32 1432 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी मेल पाहायचं. गोलंदाज रोहित गुप्ता यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. 4 चेंडू 6 धावा. तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सामना. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. आणि मात्र या खेळाडूंकडे तेवढ्या टेम्परामेंट आहे, टेक्निक आहे, टॅलेंट आहे आणि आधुनिक क्रिकेट म्हणून आपण पाहतो की झटपट क्रिकेटला मात्र जास्तीत जास्त मागणी आहे. यावेळेला अप्रतिम एकदा वर्जित केली जाईल का. आणि यस इज गॉन. दॅट्स अ टर्निंग पॉइंट. ओ माय गॉड. या ठिकाणी 3 चेंडू 6 धावा. मुखातला घास मात्र हिरावून घेतला जाईल की काय असं दृश्य पाहायला मिळतं. थँक्यू सूरज. अप्रतिम आपण पाहतोय 3 चेंडू आणि 6 धावा.
जबरदस्त सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. रोंगटे आणणारा हा सामना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 6 धावा कंपल्सरी चेसिंग. या 6 धावा होऊ शकतील का? मात्र येणारी वेळ दर्शवेल. एक मोठा प्रहार, एक चौकार मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. अप्रतिम आपण पाहतोय लाईव्ह मॅच पाहायला मिळते. सातत्याने ही मॅच पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. शिवम एका साईडला आपण पाहतोय. 3 चेंडू 6 धावा. अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय अविनाश. यावेळेला मात्र जबरदस्त 4 धावा. ओ माय गॉड. एक हमारी तो एक तुम्हारी. थँक्यू डीजे थँक्यू. 2 चेंडू 2 धावा. जबरदस्त शिवम. अप्रतिम. म्हणून मी शिवमला म्हटलं होतं की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि भरवशाचा फलंदाज सिद्ध केला. आपल्या कर्णधाराला मात्र विश्वास जतावला की मी त्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 2 चेंडू 2 धावा. प्रार्थना करत असतील. एका साईडला अविनाश तर एका साईडला शिवम. शिवम की अविनाश, अविनाश की शिवम. मात्र फुलटॉस चेंडू होता. वाईटचा इशारा. स्कोर लेवल 2 चेंडू 1 धाव. अजय मात्र या ठिकाणी टेन्शन वाला सामना पाहण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 1 धाव. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खेळाडू मात्र या ठिकाणी जणू काही वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने साखळी पद्धतीने मात्र एन्जॉय करण्यासाठी सज्ज. पहा दृश्य पहा किती सुंदररित्या पाहायला मिळतंय. आता मात्र जणू काही मुंबईची ट्रॅफिक लागले असं दृश्य पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 1 धाव. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. मेल तुझला धाव. यस VPL सीझन 1 दुर्गेश 11 विजेता संघ दुर्गेश 11. दुर्गेश 11 अर्नाळा. जबरदस्त. या वेळेला आपण पाहतोय विजेता संघ VPL सीझन 1 चा आपण पाहतो दुर्गेश 11 अर्नाळा. कॉंग्रॅच्युलेशन अँड खरोखरच कौतुक करेन ते तेजस 11 या संघाचं सुद्धा. जिथे चुका झाल्या प्रणयाने चौकार मात्र या ठिकाणी 2 पायांच्या मधीतून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी या ठिकाणी थोडेसे होप्स होते ते मात्र आपल्याला थोडेसे सुटताना पाहायला मिळाले. अप्रतिम. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, टॅलेंट अप्रतिम पाहायला मिळालं. प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या सामन्याला खेळाडूंना संधी देऊया डान्स करण्यासाठी. चला लगेच दोन्ही संघाचे या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू तसेच आपण पाहतोय तिन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी राऊत साहेब सुद्धा खुश असतील या VPL वर आणि त्यांचा नक्कीच पाठिंबा मिळाला, आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळाले. चला खेळाडू आपण समोर या. खेळाडू आपण समोर या. पहा आतापर्यंत प्रशांतजी राऊत साहेबांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या. आता आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया कारण तसं मोलाचं सहकार्य मी म्हटलं नुकतंच वर्णन केलं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपण मी विनंती करेन की प्लीज अमान स्पोर्टचे जे सदस्य सोनू शर्मा आपण सुद्धा या, अजय आपण सुद्धा या, शैलू
या ठिकाणी उपस्थित आहेत. अजय आपण सुद्धा यायचं आहे. आकाश पांडे आपण सुद्धा या. खालिद बाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज जाधव आपण सुद्धा या. या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम प्रशांतजी राऊत साहेब. प्लीज खेळाडूंना विनंती करेन, प्लीज आपण समोर या. खेळाडू प्लीज समोर या आपण प्लीज. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व म्हणून प्रशांतजी राऊत साहेबांसाठी एक नक्कीच मी म्हणेन, जीवन जगायचे असेल तर असे जगा की जगल्यासारखे वाटले पाहिजे. जीवन जगायचे असेल तर असे जगा की जगल्यासारखे वाटले पाहिजे. दुसऱ्यांसाठी झटताना थोडे रक्तही आटले पाहिजे. आणि आपण जीवन असे जगतोय की स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगतोय हे दुसऱ्यालाही पटले पाहिजे. असेच आपले लाडके प्रशांतजी राऊत साहेब नगरसेवक यांचा जोरदार टाळ्या येऊ द्या मित्रांनो. टाळ्यांचा गजर येऊ द्या, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 44,000 44,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक 22,000 and ट्रॉफी. तसेच बाळा यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्याकडे वेळ नाही आहे. या ठिकाणी BPL जबरदस्त आपण पाहतोय. सीझन 1 कुठल्याही गालबोट न लागताना या स्पर्धेचा आगाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत वरदेश. चांगलं सपोर्टेबल आपल्याला पाहायला मिळालं. तसेच आपण पाहतोय तसेच रोहित गुप्ता 1432 यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मात्र आपण रोहित गुप्ता समोर या. आपण 1432 हे जे ओनर आहेत, जे आपण पाहतोय सुप्रीमो ट्रॉफीसाठी खास त्यांचा संघ निवडला गेला होता. रोहित गुप्ता आपण पाहतोय अप्रतिम. या ठिकाणी आपण पाहतोय सोनू शर्मा यांना मी विनंती करेन की आपण तुळशीचं रोपट या ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा, मात्र मध्यंतर कुठेही फिरू नका. आपल्या घरी मात्र हे पोहोचलं पाहिजे. तसेच आमचे साथी समालोचक भरत मोरे यांना मी विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय, मी विनंती करेन की खालिद भाई आपल्या हस्ते भरत मोरे चांगलं समालोचन या विभागातील प्रत्येक खेळाडूची माहिती आहे त्यांना अद्ययावत. भरत मोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. अपकमिंग कॉमेंट्रेटर आपण पाहतोय. त्यानंतर डीजे वाजंत्र आपण पाहतोय. स्वप्नील पाटील आपण सुद्धा यायचं आहे. तसेच पाणी डीजे वगैरे स्वप्नील पाटील हसरा चेहरा आहे. आणि मी विनंती करेन की प्रशांतजी राऊत साहेब यांच्या हस्ते आपण यासाठी स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. तसेच या ठिकाणी अतुल कुमार आपण सुद्धा या. कारण व्यवस्थित पूर्ण लेखन असेल तर नक्कीच समालोचन चांगलं होतं. आणि पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो तो गुणलेखक या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच माझ्या अगोदर मी विनंती करेन नितेश पाटील यांना की पाटील नेटवर्क आपण सुद्धा या. पाटील नेटवर्क नितेश पाटील आपण यायचं आहे. नितेश पाटील आपण सुद्धा या, ज्यांनी डे नाईट करून मात्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोहोचले आणि आमच्या शब्दाला मान दिला. अब्दुल अंकल सोनू शर्मा यांना मात्र मान देऊन ही स्पर्धा मात्र त्यांनी सजवली फुलवली. पूर्ण 195 देशात मात्र लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. अशा पद्धतीने आपण पाहतोय. धन्यवाद. तिथे थोडं थांबून तुम्हाला एक पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज आपल्या सर्वांसमवेत ऐकायला मिळाला. असे आमच्या लाडके सर्वांचे प्रमोद शेडगे सर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान करण्यात येणार आहे.
तसंच विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे. सुरेश भाई आपण यायचं आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पुण्याचं काम केलं आपण आणि पुण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय कारण हीट आहे आणि प्रत्येकाला पाणी त्यांनी पुरवलेलं आहे. सुरेश भाई यांचं या ठिकाणी प्रशांतजी राऊत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातोय आणि खास करून मी प्रशांतजी राऊत साहेबांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण अमान स्पोर्टच्या प्रत्येक या ठिकाणी सदस्याला प्रत्येकाने यायचं आहे. ग्रुप वाईज या ठिकाणी ग्रुप आणि त्यांना प्रशांतजी राऊत साहेब आपणास विनंती करेन की आपल्या हस्ते आता मात्र आपण अमान स्पोर्टच्या या सर्व एकंदरीत जे मेंबर आहेत त्यांनी यायचं आहे. मेंबर सर्वांनी यायचं आहे, सर्वांनी या लवकर. तर या ठिकाणी आपण पाहतोय, मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय प्रशांतजी राऊत साहेब आपले सर्वांचे लाडके या ठिकाणी नगर सेवक या ठिकाणी आपण पाहतोय. सुप्रीमोला मला वाटतं या ठिकाणी अमान स्पोर्ट्सची एंट्री असेलच, तर 2 मिनिटं सोबत आपण थांबवतोय. आपण प्रशांतजी राऊत यांच्या मुखातून मार्गदर्शन आणि 2 शब्द या ठिकाणी होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या येऊ द्या. अमन स्पोर्ट्स या ठिकाणी जे आज 3 दिवस मला वाटतं ह्या मॅच चालू आहेत, मी त्यांचं अभिनंदन करेन की हा बॉक्स क्रिकेट 25 वर्षापूर्वी मी चालू केलेला आहे. हे कोणाला माहिती नसेल, विरारमध्ये बॉक्स क्रिकेट माझ्यापासून चालू झाला पहिला. 25 वर्षापूर्वी मी बॉक्स क्रिकेट चालू केलेला, तेव्हा यंगस्टारची टीम माझ्याकडे खेळायला यायचे आणि त्यावेळेला आमच्या वाडीमध्ये असं छोटंसं पिच, आता तर मोठं पिच आहे आणि बॉक्स छोटं असायचं. मग त्यावेळेला आम्ही रात्रीच्या मॅचेस भरवायचे त्या ठिकाणी. मला आज आठवण आली त्या ठिकाणी, खरोखरच ही जी तुम्ही प्रथा चालू ठेवलेल्या आहेत ह्या चालू ठेवा. आपले लोकनेते चैतन्य ठाकूर, आपले युवा आमदार सतीश ठाकूर सुद्धा आपले उद्घाटनाला आलेले, त्यांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत आपल्याला. जी काय मदत लागेल या ठिकाणी ह्याच्यापेक्षा मोठे मला वाटतं साहेब आलेले आहेत. जशी मुंबईला भरवतात तसं विरारला भरा, जी काय मदत लागेल ते आपण करू. या ठिकाणी अर्नाळा आणि बोळिंच यांचं मी अभिनंदन करेन. विजेते आणि उपविजेते दोन्ही संघ आहेत. खरोखरच एक चांगली लढ होती तुमची आणि आजूबाजूचे अर्नाळा आणि बोळिंच हे आजूबाजूचे संघ होते. खरोखरच आज मी म्हणजे 50 वर्षाचा अजून झालो नाही, पण या ठिकाणी लहानपणाची मला आठवण आली की बॉक्स क्रिकेट खेळत असताना पुष्कळ भानगडी व्हायच्या, पण इथे मला भानगडी बघायला नाही मिळाल्या. 3 दिवस हा कार्यक्रम सुरळीत चाललेला आहे. या ठिकाणी म्हणजे एकही भांडण न होता असा कार्यक्रम कुठेही होत नाही. अमन स्पोर्टनी करून दाखवला. तुमचे सर्वांचे मी अभिनंदन करेन. या ठिकाणी यावर्षी आपण 2018 हा कप आपण केलेला आहे. पुढच्या वर्षी 2019 1 लाखाचं बक्षीस ठेवा. माझ्याकडून असेल, पण ती मॅच 8 दिवस चालू राहिली पाहिजे. जे काही सहकार्य लागेल आपण करू. एक चांगला कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे. दोन्ही टीमचं मी अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो, कारण आपल्याला या ठिकाणी ज्या 2 ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. भास्कर वामन ठाकूर म्हणजे आपले जीवदानी ट्रस्टचे अध्यक्ष आणि आपल्या नगराचे पहिले नगराध्यक्षपद भूषवणारे ते आपले भास्कर वामन ठाकूर म्हणजे आपले आपणचे काका. तसेच ज्या शैलाबाबी आहेत, शैला भास्कर ठाकूर यांच्या स्मरणार्थ आपण 2 हे कप ठेवलेले आहेत.
आणि त्या माझ्या बहीण आहेत. आणि आधी सांगतो या ठिकाणी की गेल्या वर्षामध्ये जे आपल्या विभागामध्ये जे कार्यक्रम करत आले तेव्हा आपण भाऊंच्या नावाने सुद्धा असं स्मृतिचिन्ह दिले, बरेच लोकांचे स्मृतिचिन्ह दिले, पण सर्वात मोठे स्फूर्तिचिन्ह हे दोन आहेत. तर दोन्ही विजेते आणि उपविजेते जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन. ज्याच्या घरात त्यांच्याकडे गेलेली ट्रॉफी ते भाग्यवान आहेत. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच प्रशांतजी राऊत साहेब, चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. तसेच मी विनंती करेन की आदरणीय बाळा यांना मी विनंती करेन तर बाळा यांना मी विनंती करेन की आपण 2 शब्द या ठिकाणी आपण चुकून राहिलं होतं, क्षमस्व या ठिकाणी आम्ही कमिटीच्या वतीने करतोय. मंडप डेकोरेटर्स यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज आपण व्यासपीठावर या. तसेच जनरेटर ज्यांनी अप्रतिम 3 दिवस आपण पाहिला, मंडप डेकोरेटर्स आपण या. जोरदार टाळ्या येऊ द्या मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. जे फ्लड्स आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. जनरेटर या ठिकाणी आपण पाहतो सतत 3 दिवस ते सुद्धा पाहायला मिळाले. आणि खाली बायांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. चला, वेळ न घेताना आपण लगेच इतर उत्तेजनार्थ बक्षिसांकडे वळणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतोय समीर कदम यांच्याकडून शिवम यांच्यासाठी सुंदर क्षेत्ररक्षण केल्याबद्दल 500 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, ते कलेक्ट करायचंय. शिवम, कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज. तर लगेच आपण इतर उत्तेजनार्थ बक्षिसांकडे वळणार आहोत. जे आपण पाहतोय जो मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅचचा राहिला होता तो आपण पाहतोय या ठिकाणी नाहीये, मला वाटतं या ठिकाणी आपण पाहतोय. लगेच आपण इतर उत्तेजनार्थ बक्षिसे आपण पाहणार आहोत. जे आपण पाहतोय बेस्ट फिल्डर, एनी गेसेस बेस्ट फिल्डर कोण असेल? अजून एकदा आवाज येत नाही, अजून एकदा. यस, ॲब्सोल्युटली राईट. दुर्ग शिलेवान संघाचा मिस्टर शिवम. मनोज जाधव आपणास विनंती करून आपल्या हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. शिवम या खेळाडूला बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय. यस, अजून एकदा. तेजस 11 शांत बसलेत. यस, ॲब्सोल्युटली राईट. तेजस 11 बोईंग संघाचा रोहित. 11 विकेट रोहित. त्यानंतर बेस्ट बॅट्समन जो आपण पाहणार आहोत. यस, एनी गेसेस? मात्र गेस केलेला या वेळेला जयू घरात 96 रन. दुर्गेश 11 संघाचा बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज. क्या बात है. विघ्नेश खुश आहेत. प्रशांतजी राऊत साहेब यांच्या हस्ते आपण पाहतो या ठिकाणी सन्मानित केली जाते. त्यानंतर आपण लगेच वळणार आहोत. जे आपण पाहतो सेकंड प्राइज कडे आपण वळणार आहोत. आपण एक ट्रॉफी ठेवली होती. या ठिकाणी आपण पाहतोय की डिसिप्लिन टीम कोण असेल, शिस्तप्रिय संघाला मात्र
आपण पाहतोय कोणता संघ असेल. एस एस आज दुर्गेश इलेव्हनचा आवाज आणि दबदबा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि यस ऍब्सोल्युटली राईट डिसिप्लिन टीम दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. कारण प्रशांत घरात त्यांनी जे डिसिप्लिन दाखवलं अप्रतिम आणि त्यांच्या एंटायर टीमने. तर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरकडे आपण वळतोय या पूर्ण VPL मध्ये. ज्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत, परंतु आता देऊ शकणार नाही आम्ही, कारण लगेच घरचा रस्ता धरतील. त्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थिती खूप महत्वपूर्ण आहे. जे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतो 22,000 22,000 रुपये रोख रक्कम. आणि या ठिकाणी आपण पाहतोय भव्य दिव्य जे चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच द्वितीय पारितोषिक थोडासा सन्नाटा पसरलाय, परंतु मित्रांनो खचून जाऊ नका. तेजस 11 बोळिंच तुमचं सुद्धा कौतुक आहे, कारण हार जीत ही होत असते. नदीला ज्याप्रमाणे दोन झरणे ज्या पद्धतीने दोन काठ असतात, त्याचप्रमाणे हार जीत ही खूप महत्वपूर्ण असते. पूर्ण टीम यायचं आहे फोटो सेशन या ठिकाणी. थोड्याच वेळाने फेसबुकला मात्र अपडेट होईल. सोशल नेटवर्क आहे तेवढंच चांगलं आणि तेवढंच वाईट. राऊत साहेब यांच्या हस्ते बाळा आपण पाहतोय, हस्ते आपण पाहतोय. आणि आता आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे आपण पाहणार आहोत. जो आपण मॅन ऑफ द सिरीज NSS मॅन ऑफ द सिरीज अजून एकदा मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय मनीष विश्वकर्मा. शैवी 26 85 रन्स अँड 6 विकेट. जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम आपण पाहतोय मनीष याला मात्र मॅन ऑफ द सिरीजचा हकदार या ठिकाणी आपण पाहतोय. वेल डन मनीष, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. आणि हुरूर लागलेली आहे ती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी 3 दिवसात ज्यांनी परफॉर्मन्स दाखवला आणि तो परफॉर्मन्स आतापर्यंत बाळगत आपण पाहतोय इथपर्यंत संघ पोहोचला. आणि तो संघ आपण पाहतोय दुर्गेश 11 अर्नाळा. मोरया 44,000 रोख रक्कम आणि भव्य दिव्य ट्रॉफी. सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी सर्वांनी कोऑपरेट केलं आणि या ठिकाणी VPL सीझन 1 समाप्त या ठिकाणी होत असताना सर्वांचा आम्ही या ठिकाणी एंटायर टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खास करून अब्दुल अंकल, सोनू शर्मा आणि त्यांच्या टीमने मला संधी दिली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय.
त्यांचं हृदयापासून या ठिकाणी हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि मित्रांनो, एकच तुम्हाला सजेशन देईन की रक्त गरम आहे, नवीन पिढी आहे आणि फक्त मात्र जोशाने गाड्या चालवू नका, बाईक मात्र हाकू नका. कारण घरी कोणतरी आजी आजोबा दादा मात्र कोणतरी वाईफ आई वडील कोणतरी वाट पाहत असतो. म्हणून बाईक मात्र थोडस सावकाश हाका, हे नम्र निवेदन असेल. एवढं बोलून मी कॉमेंट्री बॉक्स मधून प्रमोद शेडगे आणि भरत मोरे या ठिकाणी रजा घेतोय. थँक्यू सो मच.